7/12 आणि 8 हे आता प्रत्येक जमिनीच्या व्यवहाराच्या वेळेस आपल्या 7/12 हे लागणार खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे आणि जर ते आपल्याला काढायचं असेल तर बाहेर कुठेतरी आपल्याला माहिती सेवा केंद्र तुम्ही ते काढू शकता। पण तुम्ही आता घरी बसल्या बसल्या तुम्ही ज्या मोबाईलमधून हा व्हिडिओ बघताय त्याच मोबाईलमधून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। तर याच्यासाठी काय करायचं आहे तर माहिती पूर्ण सांगतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका किंवा नाहीतर माहितीच कळणार नाही आणि व्हिडिओ तुमचा वर्क होणार नाही। त्याच्यासाठी काय करा, तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि न्यू रजिस्ट्रेशन दोन पैकी एक ऑप्शन न्यू रजिस्ट्रेशन पहिल्यांदा आला असेल तर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा। आधी आला असाल तर तुम्हाला लॉग इन वरती फोनच्या OTP वरती तुम्ही लॉग इन करू शकता। आता न्यू रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला जसं की तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, नंतर तुमचं जेंडर, नंतर नॅशनॅलिटी म्हणजे भारतीय, परत मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, नंतर तुमची डेट ऑफ बर्थ, नंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला प्रॉपर नीटच टाकायचा आहे। लॉग इन ID तुम्ही तुमच्या मताप्रमाणे काही ठेवू शकता, फक्त मोबाईल नंबर चालूच ठेवा कारण लॉग इन साठी तोच लागतो। मला सबमिट करायचं आहे। नंतर लॉग इन वरती गेल्यानंतर OTP बेस्ड लॉग इन त्यावरती क्लिक करून तुमचा फोन नंबर टाईप करायचा आहे आणि खाली तुम्हाला जो OTP येईल तो OTP तुम्हाला तिथे सबमिट करून कॅप्चा भरायचा। OTP आला असेल तो OTP भरून तुम्हाला व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। तर एक नवीन विंडो ओपन होईल। परत खाली गेला तर आता तुमचा जिल्हा, त्यानंतर तालुका, नंतर गाव। सर्वात महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला तुमचा सर्वे नंबर, गट नंबर माहीत असणं खूपच महत्त्वाचं आहे। पाहिजे तर तुम्ही तिथे तुमचा सर्वे नंबर, गट नंबर सर्च करू शकता, माहिती असेल तर टाका। आता इथे जिथे अवेलेबल बॅलन्स दिसतोय ना, रिचार्ज अकाउंट, तिथे क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला फक्त एक 7/12 काढण्यासाठी फक्त 15 रुपये द्यायची गरज लागणार आहे। PDF स्वरूपात ते तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आता रिचार्ज अकाउंटवरती जाऊन तुम्हाला पेमेंटची सगळी प्रोसेस नीट करायची आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये 15 पेक्षा जास्त अकाउंटमध्ये पैसे तुम्हाला ॲड करायचे आहेत। आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे अवेलेबल बॅलन्स म्हणजे तुमच्या खात्यात किती रक्कम आहे ते तुम्हाला तिथे दिसेल। आता इथे तुम्हाला 85 रुपये दिसते, तेवढेच असणार, किती असणार आहेत म्हणा, मी सगळेच अकाउंटमधले पैसे ॲड टाकलेत आणि खाली डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता। तर समजा फक्त तुम्हाला 7/12 बघायचं आहे तर याच्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे। तिथे तुम्हाला काहीच पैसे द्यायची गरज नाही आहे। तुम्हाला आधी विभाग सिलेक्ट करायचा आहे। आता मी पुण्याच्या विभागात आहे म्हणून पुणे सिलेक्ट करतो। त्यानंतर खाली तुमचा जिल्हा, तालुका, गाव सगळी माहिती भरायची आहे, सर्वे नंबर, गट नंबर। आता तुम्हाला ते माहीत नसेल तर तुम्ही तुमचं नाव सर्च करण्यासाठी खूप प्रकार आहेत, जसं की तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव यापैकी सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते नाव टाईप करायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमचा 7/12 जो फक्त पाहण्यासाठी असतो तुम्ही तिथे तो डाउनलोड करू शकता। तर हे दोन प्रकार तुम्हाला माहितीच असले पाहिजे, एक फ्रीचा आहे आणि एक पेडचा आहे। दोन्ही महत्त्वाचे आणि दोन्ही तुमच्या फोनमधून तुम्ही ते करू शकता। पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट आहे। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायलाही विसरू नका। भेटू अशाच नव्या व्हिडिओमध्ये।